मी अशा बऱ्याच लोकांना बघतो ज्यांचे आईबाप हे अनाथ आश्रमामध्ये सोडून गेले. अरे ज्या आईबापाने तुम्हाला 9 महिने 9 दिवस तिने जिच्या गर्भात सांभाळलंय, आज त्या आईला आणि बापाला तुम्ही रस्त्यावर सोडता. अशा गोष्टी ऐकून खूप वाईट वाटतं. आणि ज्या आईबापाला रोडवर सोडलेलं असतं त्या आईबापाच्या मुखातून एकच असतं की माझा मुलगा, माझी मुलगी ती कधी पण सुखात असेल. अरे पण तुम्हाला ज्या कष्टातून, जी मेहनत करून ज्या आईबापाने तुम्हाला वाढवलं, तुमचं शिक्षण केलं, आणि आज तुमच्याकडे जो पैसा आलाय त्या पैशाच्या माझावर तुम्ही तुमच्या आईबापाला घराबाहेर काढता. खूप वाईट वाटतंय. अरे काय नाही केलं तुम्हाला तुमच्या आईबापाने? हां, म्हणतात ना, ज्या आईबापाने त्या हाताचा पाळणा करून वाढवला त्याची सुद्धा तुम्हाला जाणीव राहिली. खूप वाईट. मला एकच सांगायचं, अरे असा त्रास ना कधी आपल्या आईबापाला. आईबाप म्हणजे आपले देव असतात. मुलाने जर काही चुकी केली तर जगामध्ये एकच जो गुरु असतो तो गुरु म्हणजे आपले आईबाप. तुम्ही चांगलं वागताय की वाईट वागताय हे फक्त तुम्हाला माहीत असतं. आणि ज्यावेळी तुम्ही वाईट वळणावर जाता त्यावेळी चांगलं शिकवण्यासाठी तुमचेच आईबाप असतात. दुसरं कोणच सांगू शकत नाही. त्याकरता माझी एक हात जोडून विनंती आहे. आत्ता एक 8 दिवसापूर्वी मी रस्त्याने चाललो होतो आणि रस्त्याने जात असताना समोरून एक मावशी आली. त्या मावशीने मला हात केला. मी थांबलो. थांबल्यानंतर त्यांना विचारलं, काय हो मावशी, काय झालं? म्हणे दादा, 2 दिवस झाले म्हणे पोटात अन्नाचं कण नाही, काहीतरी खायला दे म्हणे. आजीला मावशीला म्हणलं, मावशी पैसे देऊ का? मावशी म्हणली, पैसे नको बाबा, मला काहीतरी पोटाला खायला दे. त्यानंतर मी तिला विचारलं, मावशी तुला मुलं नाहीत का? तू एकटीच असते का? मावशी थोडीशी हसून बोलली, 2 मुलं आहेत म्हणे बाळा मला. दोन्ही पण नोकरी करतात. पण काय असतं ना म्हणे, माझा नवरा गेला त्या दिवसापासून माझी फडफड चालू झाली. माझी 2 मुलं, माझ्या 2 सुना. कामावरून आल्यानंतर सुना माझ्या पोरांच्या कान भरायचे आणि पोरगा मला बोलायचं. असं बरेच दिवस चाललं. 2-4 वर्ष गेली, पण मला सहन होत नव्हतं. तरी पण म्हणलं, जाणार कुठं? कुत्र्यागत माझी फजिती झाली होती. आपल्या दारातला कुत्रा असलेला त्याला पण आपण एक भाकर टाकतो. मी पण हा विचार केला, दारातलं कुत्रं समजू द्या, पण जायचं नाही. शिळी भाकर का होईना ती खायची, पण इथंच थांबायचं. पण एक दिवस असा आला,
शिळी भाकरच काय, पण पाणी पण द्यायला महाग झाले. त्यांच्या दारात जगाव की मरावं असं झालं. खूप रडायला येत होतं, पण आधार कोणाचाच राहिला नव्हता. एक दिवस माझा पोरगा म्हणला, आई चल जरा देवाला जाऊ ना. मी म्हणलं नको बाबा, मला चालणं होत नाही. आणि आता म्हातारपणाला काय एका जागेवर बसून राहायचं, देवदेव करायचं, जागेवरच मरायचं. त्यानंतर पण असे बरेच दिवस गेले. स्वतः मुलगा म्हणला, आई तू तुझ्या सुनेला खूप त्रास देते, तू इथून कुठेतरी जा. मी त्याला म्हणाले, बाबा तुम्हाला सोडून मी कुठं जाणार रे, तुमच्याशिवाय मला कोण आहे दुसरं. पण पोराने ऐकलं नाही. शेवटी अनाथ आश्रमामध्ये नेऊन घातलं मला. अनाथ आश्रमामध्ये नेऊन घातलं. काही दिवस अनाथ आश्रमामध्ये राहिले. मी खूप आजारी पडले. आजारी पडल्यानंतर माझ्या दोन्ही मुलाला कळवलं मी खूप आजारी आहे. माझे दोन्ही मुलं आले. त्यांनी काही पैसे पाणी दिले. मी त्यांना म्हणले, मला घेऊन चला, मी बरी होईल. लहाना मुलगा तो मला घरी घेऊन आला. एक पाय दारात, एक पाय आतमध्ये. लहान्या सोन्याचं तोंड चालू झालं. मी तशीच मागे फिरले. नको त्या गोष्टी मला ऐकायला भेटल्या. नको ते वंगाळवाणी बोलली. लहाना पोरगा एक शब्द सुद्धा बोलला. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या त्या दोन्ही मुलांचं आणि सुनांचं चांगलंच बघत आणि त्यांना खूप आयुष्य भेटू आणि सुखी राहावं, हीच माझी इच्छा होती. आज 6 महिने झाले मी रस्त्यावर हिंडले, भीक मागून खाते. पण अशी परिस्थिती कोणावरच येऊ नये. मग मी त्या आजीला जीव घातला. खूप वाईट वाटलं. असे या जगामध्ये खूप लोक आहेत की ज्यांनी ज्यांचे आईबाप सोडले. काही कारणामुळे मी त्या कारणाचं नाव घेणार नाही. तर प्रत्येकाला एकच सांगणं आहे, जशी तुम्ही तुमच्या आईबापावर वेळ आणली, एक दिवस तीच वेळ तुमच्यावर असणार आहे. त्यामुळे आईबापाला जपा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.